नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बासुदीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीड जिल्हा संदर्भात 50 महत्त्वाचे प्रश्न जे की पोलीस पाटील येणाऱ्या भरतीसाठी खास करून विचारले जाणारे प्रश्न आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब पण करा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आपला, बीड जिल्हा कोणत्या विभागात येतो? तर मित्रांनो, बीड जिल्हा हा मराठवाडा विभागात येतो. प्रश्न दुसरा आपला, बीड जिल्ह्याचे मुख्यालय कोणते? तर मित्रांनो, बीड जिल्ह्याचे मुख्यालय हे बीडच आहे. प्रश्न आपला तिसरा, बीड जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो, बीड जिल्ह्याची स्थापना ही 1 मे 1960ला बीड जिल्ह्याची स्थापना झाली. ज्यावेळेस आपला महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो मित्रांनो 1 मेला, आणि 1 मे 1960ला आपला महाराष्ट्र हा स्वतंत्र झाला मित्रांनो. त्यामुळे 1 मेला आपला बीड जिल्ह्याची स्थापना झालेली मित्रांनो. हा जुनाच जिल्हा आहे मित्रांनो, नवीन नाही केलेला तयार. प्रश्न आपला चौथा, बीड जिल्ह्याची सीमा कोणकोणत्या जिल्ह्याला लागून आहे? तर मित्रांनो, औरंगाबाद, जालना या ज्या आहेत ते मित्रांनो उत्तर दिशेला आहेत मित्रांनो. परभणी, उस्मानाबाद हे दक्षिण दिशेला आहेत आणि अहमदनगर ही दिशा पश्चिम दिशेला आहे मित्रांनो. अशा आपल्याला बीड जिल्ह्याला 6 सीमा लागून आहेत मित्रांनो. प्रश्न पाचवा, बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी सिंदफणा आहे. प्रश्न 6वा, सिंदफणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मित्रांनो, सिंदफणा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. प्रश्न 7वा, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण कोणते? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण हे माजलगाव धरण आहे. प्रश्न 8वा, माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, माजलगाव धरण हे सिंदफणा नदीवर आहे. प्रश्न 9वा आपला, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणते? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र हे परळी वैजनाथ आहे मित्रांनो, आणि ते एक खास प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे मित्रांनो. परळी वैजनाथ येथे कोणते ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो? तर वैजनाथ ज्योतिर्लिंग हे परळी वैजनाथला आहे मित्रांनो. प्रश्न 11वा, वैजनाथ ज्योतिर्लिंग भारतातील कितवे ज्योतिर्लिंग मानले जाते? तर मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो, आणि त्याचा क्रमांक हा 5वा लागतो. प्रश्न आपला 12वा, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे कोणते प्रसिद्ध मंदिर आहे? तर मित्रांनो, योगेश्वरी मंदिर हे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील प्रसिद्ध मंदिर आहे. प्रश्न 13वा, अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी कोणाची कुलदेवता मानली जाते? तर मित्रांनो, योगेश्वरी देवी ही अनेक मराठा कुटुंबाची ही कुलदेवता मानली जाते. प्रश्न 14वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख पिके कोणती? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रमुख पिके ही ज्वारी, बाजरी, ऊस आणि कापूस हे बीड जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत मित्रांनो. प्रश्न 15वा, बीड जिल्हा कोणत्या हवामानात प्रकारात मोडतो? तर मित्रांनो, बीड जिल्ह्याचं हवामान जे आहे ते उष्ण आणि कोरडे आहे. प्रश्न आपला 16वा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका हा गेवराई तालुका आहे. प्रश्न 17वा, बीड जिल्ह्यातील साखर कारखाने कोणत्या भागात जास्त आहेत? तर मित्रांनो, परळी केज परिसरात सगळ्यात जास्त बीड जिल्ह्यातील साखर कारखाने आहेत. प्रश्न 18वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ कोणते? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ हे कंकालेश्वर मंदिर हे पर्यटन स्थळ आहे मित्रांनो. प्रश्न आपला 19वा, कंकालेश्वर मंदिर कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो, कंकालेश्वर मंदिर हे बीड शहरात आहे. प्रश्न 20वा आपला, बीड जिल्हा कोणत्या
लोकसभा मतदारसंघात येतो? तर मित्रांनो बीड जिल्हा हा बीड लोकसभा मतदारसंघात येतो. आणि बीड जिल्ह्यामध्ये किती मतदारसंघ आहेत मित्रांनो? तर 6 मतदारसंघ आहेत. प्रश्न आपला पुढचा 21वा, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत कोण? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत हे संत मुकुंदराज आहे मित्रांनो, आणि त्यांची समाधी अंबाजोगाईला आहे. प्रश्न 22वा, संत मुकुंदराज यांचे समाधीस्थळ कुठे आहे? तर मित्रांनो संत मुकुंदराज समाधीस्थळ यांचे अंबाजोगाईला आहे. प्रश्न 23वा, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला कोणता? तर मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असा ऐतिहासिक किल्ला हा धारूर किल्ला आहे मित्रांनो. प्रश्न 24वा, धारूर किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर मित्रांनो धारूर किल्ला हा धारूर तालुक्यात आहे. प्रश्न 25वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कोणता? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग हा साखर उद्योग आहे. प्रश्न 26वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ कोणती? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ ही परळी आहे. प्रश्न 27वा, बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक कोणते? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक हे परळी वैजनाथ आहे. प्रश्न 28वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख अभयारण्य कोणते? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख अभयारण्य हे मयूर वन्यजीव अभयारण्य आहे, आणि ते पाटोदा तालुक्यातील आहे मित्रांनो, आणि ते मोरासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो नायगावला. प्रश्न 29वा, बीड जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण कोणते? तर मित्रांनो सर्वात उंच ठिकाण बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगररांग आहे. प्रश्न 30वा, बीड कोणत्या पठारावर वसलेले आहे? तर मित्रांनो दख्खनचे पठार हे बीड जिल्हा हा वसलेला आहे. प्रश्न 31वा, बीड जिल्ह्यातील साक्षरता दर अंदाजे किती आहे? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील साक्षरता दर हा अंदाजे 76% आहे मित्रांनो. प्रश्न 32वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख उत्सव कोणता? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख उत्सव हा योगेश्वरी यात्रा आहे मित्रांनो. प्रश्न 33वा, बीड जिल्ह्यातील परळी येथे कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता आहे? तर मित्रांनो परळी औष्णिक विद्युत केंद्र आहे मित्रांनो. प्रश्न 34वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख सहकारी बँक कोणती? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख सहकारी बँक ही बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे मित्रांनो, आणि ती बीडला आहे. प्रश्न आपला 35वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख पाणी प्रकल्प कोणता? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख पाणी प्रकल्प हा जायकवाडी प्रकल्पाचा लाभक्षेत्र आहे मित्रांनो. प्रश्न 36वा, बीड जिल्हा कोणत्या महसूल विभागात येतो? तर मित्रांनो बीड जिल्हा हा औरंगाबाद महसूल विभागात येतो. प्रश्न 37वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र कोणते? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र हे ते अंबाजोगाईला आहे. प्रश्न 38वा, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत गजानन महाराज मंदिर कुठे आहे? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत गजानन महाराज हे धारूर परिसरात आहे. प्रश्न 39वा, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध देवीस्थान कोणते आहे? तर मित्रांनो देवीस्थान हे बीड जिल्ह्यातील रेणुका माता आहे मित्रांनो, आणि ते मोहोर सीमेजवळ आहे मित्रांनो. प्रश्न 40वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग कोणता? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 361 आहे मित्रांनो. प्रश्न 41वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख भाषा कोणती? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील प्रमुख भाषा ही मराठी आहे. प्रश्न 42वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती कुठे आहेत? तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील ज्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्या परळी, बीड आणि गेवराई या ठिकाणी प्रमुख उत्पन्न बाजार समित्या आहेत. प्रश्न 43वा, बीड जिल्ह्यातील लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार अंदाजे किती आहे? तर मित्रांनो 2000 जी काही जनगणना झाली त्यानुसार सुमारे 25 लाख इतकी बीड जिल्ह्यातील लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार. प्रश्न 44वा,
बीड जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोत कोणते? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोत हे सिंदफणा व बिंदुसरा हे 2 प्रमुख आहेत. प्रश्न 45वा, बिंदुसरा नदी कोणत्या शहरातून वाहते? तर मित्रांनो, बिंदुसरा नदी ही बीड शहरातून वाहते. प्रश्न 46वा, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक दरवाजा कोणता? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक दरवाजा जालना दरवाजा आहे मित्रांनो, बीड शहरामध्ये आहे. प्रश्न 47वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते कोणत्या मतदारसंघातून निवडून येतात? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील राजकीय नेते हे बीड लोकसभा या मतदारसंघातून निवडून येतात. प्रश्न 48वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख पशुधन कोणते? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील पशुधन हे शेळ्या व मेंढ्या ह्या पशुधन आहेत मित्रांनो. प्रश्न 49वा, बीड जिल्ह्यातील प्रमुख सामाजिक समस्या कोणती? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील सामाजिक समस्या ही दुष्काळ आहे मित्रांनो, आणि बीड जिल्ह्याला आपण ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न 50वा, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा कोणती? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा ही परळी वैजनाथ यात्रा आहे मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण 50 बीड जिल्हा विशेष आपण पाहिलेला आहे मित्रांनो, कारण की येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला खास करून पोलीस पाटील, बीड पोलीस आणि उच्च न्यायालयालासुद्धा असे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये कळवा, आणि आपले व्हिडिओ असेच तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा. धन्यवाद.